खालील जमीन धारण्यानुसार प्रति हेक्टरी 20,000 रुपये याप्रमाणे प्रोत्साहनपर राशी म्हणजे बोनस देण्याचा निर्णय केलेला आहे। मागच्या वर्षी 20,000 दिला होता, याही वर्षी आम्ही 20,000। किसान राजा युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट। पीक विमा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 1 फेब्रुवारी पासून पीक विमा जमा व्हायला सुरुवात। गेल्या काही दिवसापासून शेतकरी वर्ग प्रतीक्षित होते, आता पीक विम्याचा मेसेज आला आहे आणि राज्यातील सर्व शेतकऱ्यांना पीक विमा 2025 चे पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे। आजपासून हेक्टरी 17,000 बुलढाणा असेल, हिंगोली असेल, वाशिम असेल, नांदेड असेल, सर्व ठिकाणी 1 फेब्रुवारी 2026 पासून राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा जमा होणार आहे, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री यांनी दिलेली आहे। गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं असेल तर आधार लिंक जे खाते आहे यांच्यावरती पीक विमा यायला सुरुवात झाली आहे, असा मेसेज आपल्याला डीबीटी पोर्टल मार्फत येण्यास सुरुवात होत आहे। राज्यामध्ये गेल्या काही दिवसापासून पीक विम्याचा प्रश्न रखडलेला होता, परंतु आता 2 दिवसांमध्ये हा प्रश्न निकाली लागणार आहे आणि सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर अंतर्गत PMFBY प्रधानमंत्री फसल बीमा योजनेचे पैसे जमा व्हायला सुरुवात होणार। अशा डॅशबोर्डवरती जाऊन आपण आपली माहिती बघू शकता। लॉग इन करायचं आहे आणि लॉग इन करून आधार बेस OTP टाकायचा आहे। त्या ठिकाणी आपल्याला किती पैसे सँक्शन झाले आहे, किती पैसे मंजूर झाले आहे अशी माहिती आपल्याला दिसत आहे। कोणत्या क्रॉपसाठी झालेले आहे, कोणत्या एरियासाठी झालेले आहे, ही सर्व माहिती बुलढाणा, वाशिम, अकोला, जालना खरीप पीक विमा सर्व शेतकऱ्यांचा दाखवत आहे। 2025 मध्ये आपण बघितलं जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या 4 महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली होती। अतिवृष्टीनंतर जे शेतकऱ्यांचे पैसे होते हे पैसे बऱ्याच दिवसापासून रखडलेले होते, परंतु आता इलेक्शनचा काळ असल्यामुळे मध्यंतरी हे पैसे रखडले होते, परंतु आता हा पैसे सरकारने डीबीटी पोर्टल अंतर्गत वितरित करण्यास परवानगी दिली आहे आणि पीक किंवा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरात लवकर वर्ग करण्याचे आदेश महसूल प्रशासनाला दिलेले आहे। जे डीबीटी पोर्टल आहे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर आधार बेस CD, जे आधार बेस OTP असेल तो टाकल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी दिसणार आहे की आपल्याला कोणत्या खात्यावरती पैसे येणार आहे। आता प्रधानमंत्री फसल विमा योजना ही सरकारची अतिशय महत्त्वाची योजना आहे। यामध्ये आता आपल्याला बघायचं आहे आपल्या पीक विमा कसा मंजूर झाला आहे की नाही, तर याच्यासाठी आपल्याला प्रधानमंत्री फसल विमा योजनावरती जायचं आहे। किती टक्के नुकसान झालेले, किती क्षेत्रावरती नुकसान झाले, दावा स्थिती काय आहे, एकूण दावा किती आहे, जर सरकारने जिल्ह्यानुसार जी मदत जाहीर केली यामध्ये जर 17,500 हेक्टरी असेल तर आपल्याला सुद्धा तेवढीच रक्कम त्या जिल्ह्यामध्ये येणार आहे। प्रत्येक जिल्ह्यावाईज ही रक्कम वेगळी आहे, प्रत्येक महसूल मंडळांवाईज रक्कम मध्ये थोडीशी तफावत आहे। सगळ्यात कमी रक्कम ही 17,500 हेक्टरी आहे, सर्वात जास्त रक्कम ही 40,000 50,000 पर्यंत हेक्टरी। काही ठिकाणी जास्त नुकसान झाले आहे त्या ठिकाणचे आपल्याला पाहिजे। मग आता हे निकष जे आहे केंद्रीय प्रशासनाचे निकष आहे, स्थानिक राजकीय जी काही कमिटी आहे त्यांचे निकष आहे, त्याचबरोबर NDRF चे निकष, महसूल आणि वन विभागाचे निकष, या सर्वांचे निकष लावून जे काय पैसे आहे ते पैसे सँक्शन केलेले आहे। मग आता हे पैसे आपल्या खात्यात आले का नाही हे कसं चेक करायचं, तर PMFBY.gov.in प्रधानमंत्री फसल विमा योजना या पोर्टल वरती जाऊन आपण लॉग इन करायचं आहे आणि तिथं आधार बेस OTP टाकायचा आहे। तिथं आपला क्लेम स्टेटस दिसत आहे, पेंडिंग क्लेम स्टेटस असेल तर आपल्याला अजून पैसे येणार आहे, सक्सेस दाखवत आहे तर आपल्या खात्यावरती पैसे जमा झालेले आहे आणि जर KYC चा प्रॉब्लेम असेल तर KYC पेंडिंग असा मेसेज आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो। जर KYC चा विषय असेल तर लवकरात लवकर आधार बेस ट्रेडिंग टाकून KYC कंप्लीट करायचं आहे, कारण का मागे बघितलं आपण तर जवळजवळ राज्यामध्ये 10 ते 12 लाख शेतकरी केवळ KYC मुळे यांचे पैसे अडकलेले आहेत। पीक विम्याचे पैसे लवकरात लवकर येण्यासाठी आपण आपला आधार बेस जो काही OTP आहे तो टाकून लॉग इन करायचा आहे, त्या ठिकाणी चेक करायचं आहे आपल्या खात्यावरती किती पैसे आलेले आहे, किंवा आपल्या बँकेच्या स्टेटमेंट मध्ये सुद्धा बघा जर मेसेज डिॲक्टिव्हेट होत असेल तर मेसेज ॲक्टिव्हेट करून आपण लगेच बघायचं आहे की किती दिवसात आपले पैसे येणार आहे, किंवा आपल्या नजदीकच्या महसूल विभागाकडे किंवा स्थानिक कृषी विभागाकडे आपण चौकशी करू शकता। प्रधानमंत्री फसल विमा योजनेचे पैसे हे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती येणार आहे, पण त्याच्यासाठी सरकारचे निकष जे आहे की जमीन आपल्या क्षेत्र आपल्या नावावरती पाहिजे, त्याच्यानंतर पीक पाणी केलेली पाहिजे, KYC अपडेट पाहिजे आणि आधार बेस OTP आहे तो OTP टाकून आपण लॉग इन करायचा आहे, तरच आपल्याला समजणार आहे की कोणत्या खात्यावरती किती पैसे येणार आहे। प्रधानमंत्री फसल विम्याची लेटेस्ट अपडेट पीक विमा लवकरात लवकर जमा होणार असं सर्व जे काही महसूल प्रशासन आहे यांनी लवकरात लवकर जाहीर केलेलं आहे। PMFBY अपडेटसाठी चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। धन्यवाद।